सोडवता मी सोडवलाच आहे आता प्रश्न. तर अशा प्रकारे होता. एक बाजू 5% वाढली म्हणल्यावर अधिक दुसरी बाजू 10% कमी झाली म्हणजेच -10. आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी. आयताचे त्रुटीचे क्षेत्रफळ आपल्याला काढायचे. आपल्याला क्षेत्रफळ काढून चालणार नाही, पण आपल्याला त्रुटीचे पण क्षेत्रफळ काढायचे. म्हणजेच आपण एक बाजू ए आणि दुसरी बाजू बी धरली, त्याच्यामुळंच ए अधिक बी बरोबर अधिक ए गुणिले बी भागिले 100 व्हॅल्यू पुट करायच्या. एची व्हॅल्यू 5, बीची व्हॅल्यू -10 अधिक एची व्हॅल्यू 5 गुणिले बीची व्हॅल्यू -10 भागिले 100. 5 - 10 म्हणजे अधिक आणि वजा 10 अधिक वजा 50 भागिले 100. इथं कटून घ्यायचं 1 आणि 2. 50 × 50 50 2 100 -5 अधिक -1 अधिक भागिले 2. तिरपा गुणाकार केला -10 वजा 1 भागिले 2 बरोबर 11 भागिले 2. भागाकार केला 2×5 10. 1 उरला पॉईंट दिलं 2×5 10. मग त्रुटीचे क्षेत्रफळ काय आले 5.5. आपलं उत्तर येते 5.5%. 84 बी. दुसरा बघूता प्रश्न. एका दंडगोलाकार खांबाचे वक्र पृष्ठभागाचे क्षेत्रफळ 352 मीटर स्क्वेअर आहे आणि त्याचे घनफळ 2464 मीटर क्यूब आहे. तर त्या खांबाची लांबी किती, उंची किती? तर अशा प्रकारचे क्षेत्रफळ आपल्याला काय करावं लागेल, अशा पद्धतीने काढायचे असल्यावर आपल्याला ह्या सूत्राचा वापर करून काढावं लागेल. आधी वक्र पृष्ठभागाचे क्षेत्रफळाचे सूत्र काय आहेत ते माहीत पाहिजे. 2πr/h. आणि दुसरं आहे वक्र पृष्ठभागाचे घनफळाचे सूत्र, पण ते पण माहीत पाहिजे, कारण की आपल्याला त्रिज्या काढायची. म्हणून πr²h. जेव्हा त्रिज्या काढले तेव्हाच उंची भेटते. त्रिज्या बरोबर घनफळ भागिले क्षेत्रफळ. म्हणजेच घनफळाला क्षेत्रफळाने भाग द्यायचं आहे. मग आपल्याला घनफळ दिले 2464, क्षेत्रफळ पण दिले 352. आणि आपण घनफळ काय कसं घनफळाच्या जागी त्याचं सूत्र ठेवता πr²h आणि क्षेत्रफळाच्या जागी त्याचं सूत्र 2πr/h. मग 2464 हेला कटवायचे आहेत आपल्याला. पण 352च्या पाड्यात 2464 कितव्या नंबरला आहे? 2 नंबरला तर नाही, 7 नंबरला आहे. तर 7 दुनी 14, 2 नंबरला नाही, म्हणजेच 4 10 7 704 येते. 704 आपल्याला पूर्ण भाग नाही, पूर्ण भाग येण्यासाठी 7 भागावं. 7 दुनी 14, 4 हाचेला 1, 7 5 35, 36 37, 7 5 35 आणि हे 36, 6 हाचेला 3, 7 3 21, 22 23 24. मग पूर्ण भाग जातो, म्हणून 352ला पूर्ण भाग गेला. 7चा पूर्ण भाग जातो. मग आर भाग इथं काय सगळं कटवून वरी आर खाली 2 राहतं, म्हणून R2 बरोबर 7. आर बरोबर ही 2 भागाकारातलं गुणाकारात जातं. 7 दुनी 14. मग काय भेटली आपल्याला? त्रिज्या भेटली. मग वक्राचे पृष्ठभागाचे क्षेत्रफळ काय आहे आपल्याला माहिती आहे, आणि सूत्र आहे 2πr/h. ह्याच्यामध्ये ही सगळ्या व्हॅल्यू पुट करायच्यात. वक्र पृष्ठभाग आपल्याला दिले 352 बरोबर 2 गुणिले 22, पायची किंमत 22 भागिले 7 गुणिले 14 गुणिले h. मग इथं 7 दुनी 14. मग काय राहतात 2 22 2 2 गुणिले 22 44, 44 गुणिले 2 88, 88 h जसं तसं. आता ही 88 गुणाकारातलं इकडं जाऊन भागाकारात जातं.
मग काय राहतं 352. 352 भागिले 88. 88 चोक 352 बरोबर याच्याबरोबर काय भेटले आपल्याला 4 मीटर उंची भेटली. मग आपल्याला उत्तर येते 4 मीटर. दिसलं ना 4 मीटर. तसंच हे कंपनीचं पण तसंच आहे. कंपनीचं काय दिलं आहे आपल्याला. एक कंपनी इलेक्ट्रॉनिक उपकरणाची निर्मिती करते. त्या उपकरणाची किंमत ठरताना कंपनी स्वतःसाठी 10% नफा म्हणजेच एक वस्तू समजा एक्स आपण धरूया 100. एक्स बरोबर 100 अशी वस्तू धरूया एक समजा. तर स्वतःसाठी किती? स्वतःसाठी 100 अधिक 10% नफा. कसं सूत्र 110 स्वतःसाठी 110 म्हणजेच मूळ किंमत काय आपली म्हणजे सी बरोबर 110 धरूत आपण. आणि कंपनीची मूळ किंमत तर घाऊक किंमत आपण काय करूता M1 धरूता. घाऊक किंमत किती आहे आपली 20%चा नफा आहे म्हण 20%चा नफा भेटतो म्हण 110 वर 20%. 110 वर 20% 00 बेपंचे 10 इकडं 5 × 10 5 × 10 132. M1 बरोबर 132 भेटलं. आता M1 किरकोळ व्यापाऱ्यासाठी 30% नफा अंतर्भूत करते. किरकोळ व्यापारी M1 वर म्हणजेच घाऊक किमतीवर 30% नफा. मग 132 गुणिले 30 भागिले 100 अधिक 132. याची पण फोड अशीच करायची 3 × 3 3 3 9 सॉरी 3 × 3 3 आणि भागिले 10 करूता आपण. 132 गुणिले 30 भागिले 100 अधिक 132. 3 3 एक कॅन्सल. मग इथं काय तर 3 2 6 3 3 9 3 1 3 3 2 6 3 2 6 3 3 9 3 2 6 3 3 9 3 1 3 भागिले 10 अधिक 132. 132 ही 10 आहे. 10 म्हणजे 1 0 आहे म्हणजे 1 0 म्हणजेच एक
अंक सोडून दशांश चिन्ह द्यायचं. म्हणजेच 39.6 अधिक 132. 132 139.6. इथं काही नसतं म्हणून शून्य असतं. पॉईंट जशाल तसं व्यवस्थित एकाखाली एक. 6 11 7 दशांश खाली एक दशांश. 171.6 ही नफा भेटला आपल्याला काय M2. तर आपल्याला काय काढायचं आहे 177. म्हणजेच ठरवलेल्या किमती किती टक्के जास्त आहे, आपली किती टक्के जास्त आहे. M2 हे ठरवलेल्या किमतीत किती टक्के जास्त आहे. ठरवलेली किंमत आपली काय आहे 100 आहे. 171 मायनस 100. आता वजाबाकी पण अशीच मी मांडून दाखवणार. 171.6 100 6 1 71. तर आपली काय 71% आपल्याला नफा भेटतो. थँक्यू.